नमस्कार. क्षत्रिय कुलावंतस छत्रपती राजाधिराज श्रीमंत योगी महाराज शिवाजीराजे यांच्या जन्मदिनानिमित्त यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप 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 शुभेच्छा. 18 पगड जातींना सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं अशा महान राष्ट्रपुरुषाला माझा मानाचा मुजरा, माझं विनम्र अभिवादन. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. माझ्या दैनिक दिव्यलोक प्रभामध्ये रोज प्रकाशित होत असलेल्या गेल्या 3 वर्षापासूनच्या काव्यप्रभा नावाच्या सदरात मी एक आज कविता केली आहे आणि ती राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय घेऊन मी कविता केली आहे की माझ्या मनाला ती खंत आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मंदिरं, सगळे देव होऊन बसायलेत, परंतु शिवाजी महाराजांचं मंदिर अजून काही ठळक दृष्टीनं कुठंतरी मालेगावला किंवा भिवंडीला कुठंतरी आत्ता सुरू झालं आहे काम का झालेलं आहे असं ऐकिवात आहे माझ्या, परंतु मी अजून पाहिलं नाही. आणि म्हणून महाराज तुमचं मंदिर का नसावं हे प्रश्न मी विचारलेत महाराजाला. आणि आज मी माझ्या मूळ गावी पुण्यावरून अंबाजोगाईला आलो. तोही मनामध्ये अत्यंत आनंद आहे. बऱ्याच दिवसानंतर मुलाच्या घरून माझ्या घरी, की ज्या घरी माझं संपूर्ण आयुष्य गेलं त्या घरामध्ये मी आज आलेलो आहे. आणि इथून मी आज हा व्हिडिओ करतो आहे, तर ही कविता नक्कीच तुम्हाला आवडेल. महाराज तुमचं मंदिर का नसावं, ऐकूया माझी कविता. आमच्या लहानपणापासून आम्ही फक्त इतिहास वाचित बसावं. आमच्या लहानपणापासून आम्ही फक्त इतिहास वाचित बसावं. आणि महाराज तुमच्या महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं. महाराज तुमच्या महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं. महाराज तुम्ही सगळ्यासाठी तुमच्या हयातीत काय केलं नाही. महाराज तुम्ही तुमच्या हयातीत सगळ्यासाठी काय केलं नाही. आणि पोपटासारखं बोलणाऱ्या पुढाऱ्यांच्या अजून लक्षात कसं आलं नाही. महाराज तुम्ही बांधलेल्या किल्ल्याचंच नेमकं दार मोडकं का दिसावं. महाराज तुम्ही बांधलेल्या किल्ल्याचंच नेमकं दार मोडकं का दिसावं. आणि खरंच महाराज तुमच्या महाराष्ट्रात तुमचंच मंदिर का नसावं. महाराज तुमचं सगळं कार्य दुसऱ्या राज्याने शब्दात सांडलंय. महाराज तुमचं सगळं कार्य दुसऱ्या राज्याने शब्दात सांडलंय. आणि महाराष्ट्रात अजून तरी नाही पण आंध्र प्रदेशात मंदिर बांधलंय. बघा जाऊन तिथं. 18 पगड जाती तुम्ही सांभाळल्या, मग त्या जातींनी मनावर जातींच्या मनावर कधी ठसावं. 18 पगड जाती तुम्ही सांभाळल्या, मग सगळ्या जातींच्या मनावर हे कधी ठसावं. आणि महाराज तुमचं महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं. तुमच्या नावावर अजूनही नेत्यांचे मस्त राजकारण चालू आहे. तुमच्या नावावर अजूनही नेत्यांचे मस्त राजकारण चालू आहे. हात उंचावून तुमची घोषणा तर जॅकेट घालू आहे. हात उंचावून तुमची घोषणा तर जॅकेट घालू आहे. सांगा महाराज तुमचं अधिष्ठान त्यांच्या हृदयात कधी वसावं. सांगा महाराज तुमचं अधिष्ठान त्यांच्या हृदयात कधी बसावं. आणि महाराज तुमच्या महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं. आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे काही नेते इथं देव झालेत. आयत्या पिठावर रेघोटा मारणारे काही नेते इथं देव झालेत. आणि त्यांच्या नावावर जगणार आला तर इथं सोन्याचे दिवस आलेत. काय सांगावं तुम्हाला. त्यांच्या नावावर जगणार आला तर इथं सोन्याचे दिवस आलेत. तुमची तर ही कर्मभूमी आहे ना, मग तुमच्याच बाबतीत असं का असावं. तुमची तर ही कर्मभूमी आहे, मग तुमच्याच बाबतीत असं का असावं. आणि महाराज तुमच्या महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं. इथे कुपाटीच शेत खाऊ लागली आहे. इथे कुपाटीच शेत खाऊ लागली, कुणी कुणाला दोष द्यायचा. इथे कुपाटीच शेत खाऊ लागली आहे, कुणी कुणाला दोष द्यायचा. लहान तोंडी मोठा घास सांगा सामान्य माणसाने कसा घ्यायचा. करत्या माणसाच्या नाकर्तेपणावर
महाराज आम्ही रडावं की हसावं? करत्या माणसांच्या नाकर्तेपणावर महाराज आम्ही रडावं की हसावं? आणि सांगा महाराज, तुमच्या महाराष्ट्रात तुमचं एखादं मंदिर का नसावं? खरंच देव कुठंही हे माहीत नाही. आम्ही देवावर श्रद्धा बाळगतो, देव आहे हे आम्हाला मान्य आहे, परंतु तो कुठंही हे माहीत नाही. सगळ्यांच्या हृदयात आहेत, सगळ्या घटाघटात राम आहे, देव आहे असं म्हणतात. आणि म्हणून खरंच देव कुठं आहे हे माहीत नाही, पण तुम्हीच तर आमचे देव आहात. खरंच देव कुठं आहे हे माहीत नाही, पण तुम्ही तर आमचे देव आहात. राजे, तुम्ही आम्हाला स्वराज्य दिलंय, आमच्या आयुष्याची ठेव आहात. तुम्हीच नसतात तर काय झालं असतं आज आमचं? आम्ही असतोत का? हा मूळ प्रश्न आहे. आणि म्हणून खरंच देव कुठे आहे हे माहीत नाही, पण तुम्हीच आमचे देव आहात. राजे, तुम्ही आम्हाला स्वराज्य दिलंय, आमच्या आयुष्याची ठेव आहात. करोडो रुपयांचे घोटाळे अडवायला सांगा कुणी कंबर कसावं? करोडो रुपयाचे विनाकारण घोटाळे आणि ते अडवायला सांगा कुणी कंबर कसावं? आणि महाराज, तुमच्या महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं? आणि या शेवटच्या ओळी, जय भवानी जय शिवाजी हा भाषणासाठीचा नारा आहे. मोठमोठ्यानं घोषणा, जॅकेट घालू घालू, रुमाल घेऊ घेऊ, जय भवानी जय शिवाजी हा भाषणासाठीचा नारा आहे. लोकांना दाखवण्यापुरताच इथे कुणाचा भाईचारा आहे. लोकांना दाखविण्यापुरताच इथे दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे. आणि म्हणून जय भवानी जय शिवाजी हा भाषणासाठी नारा आहे आणि लोकांना दाखविण्यापुरताच इथे कुणाचा भाईचारा आहे. जाती जातीत वाटलेल्या नेत्याचं इथे एकमत कधी व्हावं? जाती जातीत वाटलेल्या नेत्याचं इथे एकमत कधी व्हावं? आणि महाराज, तुमच्या महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं? महाराज, तुमच्या महाराष्ट्रात, होय तुमचाच महाराष्ट्र आहे महाराज, तुमच्या महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं? आमच्या लहानपणापासून आम्ही फक्त इतिहास वाचित बसावं, पण महाराज, तुमच्या महाराष्ट्रात एखादं मंदिर का नसावं ही माझी खंत आज शिवजयंतीच्या दिवशी मी आपणासमोर बोलून दाखविली. नक्कीच ही कविता आपल्याला आवडेल. जास्तीत जास्त शेअर करा आणि एक टोलेजंग असं मंदिर महाराष्ट्राचं राजधानीच्या ठिकाणी, उपराजधानीच्या ठिकाणी किंवा शिवरायांच्या जन्मभूमीच्या ठिकाणी, कुठे राजधानी रायगडाच्या ठिकाणी कुठे का होईना, पण भव्य दिव्य असं नेत्रदीपक मंदिर महाराजांचं निर्माण व्हावं, या इच्छेसह मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.